नमस्कार, इझी रेसिपी बाय वैशालीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण गोडाचा असा पदार्थ बनवणार आहोत की जो बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटेल। त्याचे नाव आहे गुलाबजाम बुंदी। खरं तर याचे नाव काय आहे हे मला पण माहित नाहीये। तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा। त्यासाठी आपल्याला लागणार आहे छोटे छोटे गुलाबजाम। गुलाबजाम बनवण्यासाठी 1 वाटी मिल्क पावडर, अर्धी वाटी मैदा, 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा आणि 1 चमचा तूप घालून सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडे थोडे करून दूध घालून घ्यायचे। दूध रूम टेम्परेचरचे घ्यायचे, थंड दूध घ्यायचे नाही, नाहीतर आपले गुलाबजाम छान फुगणार नाहीत। सर्व चांगले मिक्स करून थोडे थोडे दूध घालून चांगले मऊ असे पीठ मळून घ्यायचे। मिल्क पावडर आहे म्हणून गुलाबजामचे पीठ मळताना पाणी घातले तरी चालेल। छान मऊ असे पीठ मळून झाले आहे। आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। आता आपण मळून घेणार आहोत बुंदीसाठी पीठ। त्यासाठी मी पाव किलो चण्याचे पीठ घेतले आहे आणि त्यामध्ये अगदी थोडे म्हणजे चिमूटभर चवीपुरते असे मीठ घालून त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून छान पातळ असे पीठ मळून घ्यायचे। पीठ मळताना पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची। पाव किलो पीठ आहे, मग त्यासाठी आपल्याला पिठाच्या डबल म्हणजे अर्धा लिटर पाणी पुरेसे होणार आहे। पीठ छान सैलसर असे मळून झालेले आहे। आता त्यामध्ये बुंदी छान फुलण्यासाठी आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घालून सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे। आता मी बुंदी थोडी छान दिसण्यासाठी त्यामध्ये कलर घालणार आहे। नाहीतर तुम्हाला कलर नको असेल तर थोडीशी हळद घालून सुद्धा तुम्ही बुंदी करू शकता। एका पिठामध्ये नारंगी कलर आणि दुसऱ्या पिठामध्ये हिरवा कलर घालून छान मिक्स करून घ्यायचे। सर्व मिश्रण छान मिक्स झाले आहे। पीठ छान मिक्स होऊन मुरण्यासाठी 5 मिनिटे झाकून ठेवायचे। आता एका कढईमध्ये आपण 750 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे। साखर छान मिक्स करून घ्यायची आणि साखरेचा मस्त असा एकतारी पाक करून घ्यायचा। छान साखर विरघळेपर्यंत मस्त चमच्यानी हलवायचे, नाहीतर खाली साखर चिटकू शकते। आणि मस्त असा एकतारी पाक तयार झालेला आहे। आता साखर परत कडक होऊ नये म्हणून त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा, म्हणजे आपली साखर परत कडक होणार नाही। आता एका कढईमध्ये तूप घालून घ्यायचे। तूप छान गरम करून घ्यायचे। तूप गरम होते तोपर्यंत आपण छोटे छोटे असे एकदम बोराच्या आकाराचे गुलाबजाम करून घेणार आहोत। मस्त असे बारीक गुलाबजाम तयार झाले आहे आणि आपले तूप पण छान गरम झालेले आहे। त्यामध्ये हळूच सर्व गुलाबजाम घालून घ्यायचे आणि गॅस एकदम कमी करायचा, म्हणजे हळूहळू आपले सर्व गुलाबजाम छान वर येतील। आणि एकदम स्लो गॅसवर गुलाबजाम भाजून घ्यायचे, म्हणजे आतून कच्चे राहणार नाहीत। बघा किती छान फुलले आहेत की नाही? मस्त मस्त असे स्लो गॅसवर सतत हलवत राहून आपले गोल्डन ब्राऊन गुलाबजाम तयार झालेले आहेत। आता ते सर्व गुलाबजाम काढून घेऊन कोमट अशा साखरेच्या पाकामध्ये मी घालून घेणार आहे। छान असे गोल्डन ब्राऊन कलरचे गुलाबजाम तयार झाले आहे। आता आपण बुंदी तयार करून घेणार आहोत। बुंदीचा साचा कढईवर धरून त्यामध्ये पीठ घालून घ्यायचे। बुंदीच्या साच्याने मस्त अशी गोल गरगरीत बुंदी तयार होते। बुंदीचा साचा चांगला हलवून सर्व पीठ तुपामध्ये पाडून घ्यायचे आणि छान मीडियम टू लो गॅसवर बुंदी आपली तळून घ्यायची। बघा किती सुटसुटीत आणि छान बुंदी तयार झाली आहे। दिसते का नाही छान?
मस्त अशी बुंदी तळून झाली। आता आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व पिठाची बुंदी तयार करून घ्यायची। हा पदार्थ एका लग्नामध्ये मी बघितला होता। हा दिसायला पण खूप छान दिसतो आणि चवीला तर एकदम टेस्टी आहे। त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। नारंगी कलर आणि हिरव्या कलरची बुंदी तयार करून झाली आहे। सर्व छान बुंदी भाजून झाली आहे। आता आपण बुंदीमध्ये गुलाबजाम आणि पाकाचे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। सर्व मिश्रण बुंदीमध्ये ओतून घेऊन छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे। बघा दिसतोय ना छान। कसा वाटला हा पदार्थ हे कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि मस्त टेस्ट येण्यासाठी त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे। सर्व छान मिक्स करून 1 तास झाकून ठेवायचे आणि मस्त अशी सुटसुटीत गुलाबजाम बुंदी तयार झाली आहे। तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून सांगा। हां, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन।